नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. आता आपल्याला काय सुरू करायचं आहे की फोटोसिंथेसिसचं मेकॅनिझम काय आहे. की फोटोसिंथेसिसमध्ये आपण याच्यापूर्वी पाहिलं की दोन रिॲक्शन्स होत्या. दोन रिॲक्शन्स कोणत्या? एक लाईट रिॲक्शन आणि दुसरी डार्क रिॲक्शन. तर त्या लाईट रिॲक्शनमध्ये काय होते, कशी होते? डार्क रिॲक्शनमध्ये काय होते? डार्क रिॲक्शनमध्ये ग्लुकोज तयार होत असेल तर तो कसा तयार होतो, त्याच्या मेकॅनिझममध्ये आपल्याला जायचं आहे. सो द पार्ट इज मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. मग आपण मेकॅनिझम सुरू केलं. ॲक्च्युली आपल्याला क्लोरोप्लास्ट माहीत झालं. द क्लोरोप्लास्ट इट शोज द प्रेझेन्स ऑफ टू मेन पार्ट्स. The two main parts which are present in the chloroplast, they are the grana and the stroma, where the grana is the site of light phase and stroma is the site of dark phase. म्हणजे लाईट फेज कुठे कंप्लीट होईल तर ग्रानामध्ये, डार्क फेज कुठे कंप्लीट होईल तर स्ट्रोमामध्ये. तर या पर्टिक्युलर लाईट फेजला आणि डार्क फेजला आपल्याला आता मेकॅनिझम पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस करायचं असेल तर आपल्याला मेकॅनिझम सुरू करावं लागेल. डिफाईन आपण फोटोसिंथेसिसला असं केलं होतं, the biochemical process of conversion of simple inorganic substances like CO2 and H2 in presence of light and chlorophyll into complex organic food material like glucose with the release of oxygen as a byproduct. The process is called as photosynthesis. The process is called as photosynthesis. म्हणजे या डेफिनेशनमध्ये आपल्याला काय माहीत झालं की CO2 आणि H2O पासून लाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये त्या ग्रीन प्लांटमध्ये दोन गोष्टी तयार होणार आहे. एक प्रॉडक्ट आणि दुसरा बाय प्रॉडक्ट. प्रॉडक्ट कुठला तर ग्लुकोज आणि बाय प्रॉडक्ट कुठला तर ऑक्सिजन. तर त्या ग्लुकोज आणि ऑक्सिजनपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. दिस इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. तर मेकॅनिझम पहा. द मेकॅनिझम ऑफ दिस पर्टिक्युलर फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ टू फेजेस. द टू फेजेस आर द वन इट इज कॉल्ड एज द लाईट फेज, द अनदर इट इज कॉल्ड एज द डार्क फेज. आपण डिफरन्सेसमध्ये आपण या लाईट फेज आणि डार्क फेजचा ची आयडिया क्लिअर करू. मग लाईट फेज म्हणजे काय? The light phase of the photosynthesis, it takes place in presence of light. म्हणजे त्या पर्टिक्युलर फोटोसिंथेसिस मधल्या अशा काही रिॲक्शन्स आहेत की ज्या पर्टिक्युलर रिॲक्शन्सला कंपल्सरी लाईट रिक्वायर्ड आहे. म्हणजे त्या रिॲक्शन्स लाईट असल्याशिवाय होऊच शकत नाही. अशा जर रिॲक्शन्स असेल तर त्या फेजला काय म्हणतो आपण? लाईट फेज. हेन्स दिस पर्टिक्युलर लाईट फेज इट इज कॉल्ड एज अ लाईट डिपेंडंट फेज. इट इज कॉल्ड एज लाईट डिपेंडंट फेज. मग डार्क फेज म्हणजे काय? द डार्क फेज इट टेक्स प्लेस इन अब्सेन्स ऑफ लाईट. म्हणजे लाईट इंडिपेंडंट फेज ऑफ द फोटोसिंथेसिस इट इज कॉल्ड एज अ डार्क फेज. डार्क फेज कशाला म्हणतो आपण? की त्या पर्टिक्युलर डार्क फेजमधल्या रिॲक्शन्सला लाईटची गरज नाही. म्हणजे लाईट असला तरी चालतो, लाईट नसला तरी चालतो. म्हणजे इनडायरेक्टली लाईट इंडिपेंडंट त्या रिॲक्शन्स असेल तर दॅट पर्टिक्युलर रिॲक्शन्स आर कॉल्ड एज अ डार्क रिॲक्शन्स. द फेज इट इज कॉल्ड एज अ डार्क फेज. त्याच्यानंतर रिॲक्शन्स ऑफ द लाईट फेज आर कॉल्ड एज फोटोकेमिकल रिॲक्शन्स. लाईट फेजमध्ये ज्या रिॲक्शन्स होणार आहे त्या लाईट फेजमधल्या रिॲक्शन्स ह्या लाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे. म्हणजे लाईट कंपल्सरी रिक्वायर्ड आहे. हेन्स द रिॲक्शन्स ऑफ द light phase are called as photochemical reactions, but the reactions of this particular dark phase they are called as a biochemical reactions. त्या पण केमिकल रिॲक्शन्स आहेत, पण त्या पर्टिक्युलर रिॲक्शन्स त्या ग्रीन प्लांटमध्ये म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये लाईटच्या ॲब्सेन्समध्ये किंवा लाईटचा काही रोल नसताना होत असेल तर दॅट पर्टिक्युलर रिॲक्शन्स आर कॉल्ड एज biochemical reactions. The light phase for the first time it was studied by Ernon and the dark phase for the first time studied by Melvin Kelvin. Hence dark phase popularly it is called as Kelvin cycle. It is called as Kelvin cycle. की लाईट फेज पहिल्यांदा कोणी पूर्ण डिटेल ऑब्झर्व केलेली असेल तर एर्नॉन, आणि डार्क फेज पहिल्यांदा कोणी रेडिओ आयसोटॉपिकली डिस्कस केलेली असेल, स्टडी केलेली असेल तर सायंटिस्टचं नेम आहे मेल्विन केल्विन. हेन्स दिस पर्टिक्युलर सायकल इट इज कॉल्ड एज केल्विन सायकल. Again, the light phase it takes place in the grana portion of the chloroplast and dark phase it takes place in the stroma portion of the chloroplast. Chloroplast मध्ये दोनच मेन पार्ट आहे, एक ग्राना आणि दुसरं स्ट्रोमा. तर ग्राना ही कशाची साईट आहे तर लाईट फेजची, आणि स्ट्रोमा ही कशाची साईट आहे तर डार्क फेजची. इन लाईट फेज द वॉटर गेट ऑक्सिडाइज टू प्रोड्यूस द ऑक्सिजन. की लाईट फेज मध्ये होणार काय आहे तर वॉटरचं ऑक्सिडेशन होणार आहे, वॉटरचं ऑक्सिडेशन होणार आहे आणि ऑक्सिजन प्रोड्यूस होणार आहे. अँड इन डार्क फेज द कार्बन डायऑक्साईड गेट रिड्यूस टू ग्लुकोज. म्हणजे डार्क फेजमध्ये कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होऊन काय तयार होणार आहे? ग्लुकोज. म्हणजे इनडायरेक्टली इथे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की प्रॉडक्ट साईडला आपल्याला दोन गोष्टी मिळालेल्या आहेत, एक ग्लुकोज आणि दुसरा ऑक्सिजन. इथे ग्लुकोज दिसून राहिला, इथे ऑक्सिजन दिसत आहे. म्हणजे डार्क फेजचा प्रॉडक्ट काय आहे तर ग्लुकोज आहे
आणि लाईट फेजचा प्रोडक्ट काय आहे तर ऑक्सिजन आहे. सो द मेकॅनिझम ऑफ दिस पर्टिक्युलर फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ टू steps or phases. The one it is called as the light phase, the another it is called as the dark phase. आता आपण काय करू की लाईट फेज जर असेल तर तिला डिटेल ऑब्झर्व करू की लाईट फेज म्हणजे काय, त्या लाईट फेज मध्ये होत काय असते. सो व्हॉट इज लाईट फेज? द फेज ऑफ द फोटोसिंथेसिस विच रिक्वायर light or light dependent phase of the photosynthesis, it is called as a light phase. It is the primary photochemical phase of the photosynthesis and that takes place in the grana portion of the chloroplast. So the primary photochemical phase of the photosynthesis which takes place in grana portion of the chloroplast, it is called as the light phase. मग या light phase मध्ये होते काय तर in this particular light phase there is formation of ATP from ADP and inorganic phosphate in presence of light and chlorophyll. In light phase there is formation of ATP from ADP and inorganic phosphate in presence of light and chlorophyll, and the process of formation of this particular ATP from ADP and inorganic phosphate in presence of light and chlorophyll is called as the photophosphorylation. It is called as photophosphorylation. Rylation म्हणजे synthesis, phospho म्हणजे phosphate containing compound आणि photo म्हणजे light. लाईटच्या प्रेझेन्समध्ये फॉस्फेट कंटेनिंग कंपाऊंड तयार होणे, दॅट फॉस्फेट कंटेनिंग कंपाऊंड इट इज कॉल्ड ॲज ATP, दॅट इज कॉल्ड ॲज ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. तर द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP फ्रॉम ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट इन प्रेझेन्स ऑफ लाईट अँड क्लोरोफिल इज कॉल्ड ॲज photophosphorylation, or in another words the process of conversion of light energy into chemical energy. The process of conversion of light energy into chemical energy in the form of ATP by green plant, it is also called as a photophosphorylation, is also called as photophosphorylation. But this particular photophosphorylation which takes place in that particular photosynthesis in that particular green plant, it is of two different types. की हे जे ATP तयार होणे आहे ज्याला आपण आता फोटोफॉस्फोरायलेशन म्हटलं, हा जो पर्टिक्युलर फोटोफॉस्फोरायलेशनचा पार्ट आहे तो फोटोफॉस्फोरायलेशनचा पार्ट आपल्याला दोन पार्टने डिस्कस करायचं. सो दिस पर्टिक्युलर फोटोफॉस्फोरायलेशन इट इज ऑफ टू डिफरंट टाइप्स. द वन इट इज कॉल्ड एज सायक्लिक, द अनदर इट इज कॉल्ड एज अ नॉन सायक्लिक. One it is called as a cyclic photophosphorylation, the another it is called as a non-cyclic photophosphorylation. First आपण ऑब्झर्व करू आता सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. मग सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय? ऍक्च्युली सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये सायक्लिक मध्ये पण ATP तयार होणार आहे, नॉन सायक्लिक मध्ये पण ATP तयार होणार आहे. पण सायक्लिक मध्ये इलेक्ट्रॉनची सायकल कंप्लीट होणार आहे, तर नॉन सायक्लिक मध्ये इलेक्ट्रॉनची सायकल कंप्लीट होणार नाही आहे. म्हणून द फोटोफॉस्फोरायलेशन इट इज ऑफ टू डिफरंट टाइप्स. द वन इट इज कॉल्ड एज सायक्लिक, द अनदर इट इज कॉल्ड एज अ नॉन सायक्लिक. सो दिस इज कॉल्ड एज अ सायक्लिक. पहा या क्लोरोफिल मधला इलेक्ट्रॉन निघालेला आहे आणि तो इलेक्ट्रॉन पहा मूव्ह होत 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 त्याच क्लोरोफिल A मॉलिक्यूलला परत आलेला आहे. If electron is expelled from this particular chlorophyll A molecule and the same electron if it returns back to the same chlorophyll A molecule, thus completing the cycle of electron, it is called as cyclic. It is called as cyclic. But when this particular electron it passes from one compound to another compound, this particular electron it loses the energy and that lost energy it is utilized by ADP and inorganic phosphate and there is formation of ATP, and the process of formation of ATP is called as a photophosphorylation. is called as photophosphorylation. म्हणजे या पर्टिक्युलर प्रोसेस मध्ये काय झालं की ATP चे मॉलिक्युल्स तर तयार झाले, पण या पर्टिक्युलर ATP मॉलिक्युलला तयार व्हायला इलेक्ट्रॉनची सायकल कंप्लीट झाली. ही प्रोसेस लाईटच्या प्रेझेन्स मध्ये झाली, म्हणून दिस पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड एज अ सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सो व्हॉट इज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP फ्रॉम ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. द process of formation of ATP from ADP and inorganic phosphate during the cyclic transfer of electron. During the cyclic transfer of electron is called as the cyclic photophosphorylation. Is called as cyclic photophosphorylation. परत बोलतो मी,
The process of formation of ATP from ADP and inorganic phosphate during cyclic transfer of electron, it is called as a cyclic photophosphorylation, is called as cyclic photophosphorylation. So the significance of this particular cyclic photophosphorylation is that in this particular cyclic photophosphorylation, cycle of the electron is completed. As well, there is formation of two molecules of ATP. Cycle of the electron is completed. As well, there is formation of two molecules of ATP. So, two molecules of ATP are formed. Cycle of the electron is completed. Hence, this particular process it is called as cyclic photophosphorylation. आपण याच्या मेकॅनिझम मध्ये जाऊ आता. मग आता याचं मेकॅनिझम स्टडी करायचं असेल तर ही डायग्राम आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल की या डायग्राम मध्ये काय काय दिसत आहे. In this particular cyclic photophosphorylation, the reaction center is chlorophyll A. In this cyclic photophosphorylation, the reaction center of that particular process is chlorophyll A. The chlorophyll A is P700. The chlorophyll A is P700. तुम्हाला हे माहित झालेलं आहे की क्लोरोफिल ए चे दोन वेगवेगळे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा असतात. एक क्लोरोफिल ए असा असतो की जो 700 नॅनोमीटर वेव्हलेंथ ऑफ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. दूसरा क्लोरोफिल ए असा असतो की जो 680 नॅनोमीटर वेव्हलेंथ ऑफ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. जो क्लोरोफिल ए 700 नॅनोमीटर वेव्हलेंथ ऑफ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो त्या क्लोरोफिल ए ला म्हणतात P700 आणि जो क्लोरोफिल ए मॉलिक्यूल 680 नॅनोमीटर वेव्हलेंथ ऑफ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो त्याला म्हणतात P680. सो द क्लोरोफिल ए it is of two different types. The one it is called as P700, the another it is called as a P680. P700 च्या पिगमेंट सिस्टीमला PS1 म्हणतात आणि P680 च्या पिगमेंट सिस्टीमला म्हणतात PS2. या सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फक्त एकच पिगमेंट सिस्टीम इन्व्हॉल्व होते, दॅट इज कॉल्ड एज द पिगमेंट सिस्टीम 1. That is called as pigment system 1. So in cyclic photophosphorylation only one pigment system is involved. That particular pigment system it is called as the pigment system 1 whose reaction center is chlorophyll A P700. whose reaction center is chlorophyll A P700. म्हणजे हा एकटा क्लोरोफिल ए आहे असं इथे नाही आहे. ऍक्च्युअली हा क्वांटाझोम आहे. याच्या आजूबाजूला ॲक्सेसरी पिगमेंट्स आहेत. बाकीचे ॲक्सेसरी पिगमेंट जर असेल तर ते लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करत आहे, पण या क्लोरोफिल ए ला सप्लाय करत आहे. क्लोरोफिल ए जर असेल तर तो पण लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतोय, पण तो डायरेक्ट यूज करतोय. म्हणून याच्या आजूबाजूला जर क्लोरोफिल बी, कॅरोटीन, झॅन्थोफिल असेल तर त्यांना आपण ॲक्सेसरी पिगमेंट्स म्हणतो, पण याला काय म्हणतो आपण रिएक्शन सेंटर. सो इन पिगमेंट सिस्टम 1 द रिएक्शन सेंटर इज क्लोरोफिल ए. The chlorophyll A is a P700. This P700 or chlorophyll A, it absorbs sufficient light energy from the sun in the form of photons. From the sun in the form of photons. After absorbing light energy, this particular chlorophyll A molecule becomes excited. या chlorophyll A molecule ला जर बाहेरून light energy मिळाली असेल तर तो पहिल्यांदा excite होईल. So that's why the first step of photosynthesis is photo excitation of chlorophyll A. That is called as photo excitation of chlorophyll A. After excitation of this particular chlorophyll A, this particular chlorophyll A molecule it expel one outermost electron. That's why the second step of this particular photosynthesis is a photo oxidation of chlorophyll A. म्हणजे हा chlorophyll A molecule light energy जर पहिल्यांदा घेत असेल तर तो एक्साइट होईल. एक्साइट झाल्यानंतर तो क्लोरोफिल ए मॉलिक्यूल त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस सेम असेल तर तो स्टेबल आहे, पण त्याला जर लाईट एनर्जी मिळाली असेल तर तो त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन जर असेल तर तो एक्सपेल करेल. म्हणजे त्या क्लोरोफिल ए मॉलिक्यूलचं काय झालं ऑक्सिडेशन. हेन्स दॅट स्टेप इट इज कॉल्ड ॲज अ फोटो ऑक्सिडेशन ऑफ क्लोरोफिल ए. म्हणजे हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधला जर इलेक्ट्रॉन एक्सपेल करत असेल तर तो पॉझिटिव्हली चार्ज झाला. कोण क्लोरोफिल ए. म्हणजे तो कसा झाला अनस्टेबल झाला. म्हणजे हा क्लोरोफिल ए तुम्ही आता लक्षात ठेवा पॉझिटिव्हली चार्जड आहे. किंवा तो क्लोरोफिल ए मॉलिक्यूल जर असेल तर तो अनस्टेबल आहे, कारण एक इलेक्ट्रॉन याच्या बाजूचा जो होता तो एक्सपेल झालेला आहे. The expelled electron of this chlorophyll A of P700 it is accepted by this compound that is called as a ferredoxin reducing substance. That is called as a ferredoxin reducing substance. From ferredoxin reducing substance, the same electron is transferred to the another compound that is called as a ferredoxin.
म्हणजे या क्लोरोफिल ए मॉलिक्यूलचा इलेक्ट्रॉन एक्सपेल झाला, तो फेरेडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्सला गेला. फेरेडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स कडून सेम इलेक्ट्रॉन पुढे पास झाला, पुढच्या कंपाऊंडला गेला, दॅट इज कॉल्ड ॲज अ फेरेडॉक्सिन. From ferredoxine, the same electron, it is transferred to the another compound that is called as a cytochrome B6. The cytochrome B6, it is a iron containing compound. So same electron, it is transferred from ferredoxine to the cytochrome B6. From cytochrome B6, again the same electron is transferred to the another compound that is called as the cytochrome F. That is called as a cytochrome F. From cytochrome F, the same electron again it is transferred to the pigment that is called as the plastocyanin. That is called as plastocyanin, and from plastocyanin the same electron again it is transferred to the same chlorophyll A molecule, and this chlorophyll A molecule becomes stable. म्हणजे झालं काय की क्लोरोफिल ए मॉलिक्यूल मधला हा जो इलेक्ट्रॉन आहे हा जर एक्सपेल झाला तर तो पहिले FRS कडे गेला, मग फेरेडॉक्सिन कडे गेला, मग सायटोक्रोम B6 कडे गेला, मग सायटोक्रोम F कडे गेला, मग सायटोक्रोम F कडून प्लास्टोसायनिन कडे गेला, आणि प्लास्टोसायनिन कडून पुन्हा अजून त्याच क्लोरोफिल ए मॉलिक्यूलला परत आला. म्हणजे हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल काय झाला, स्टेबल झाला. म्हणून इलेक्ट्रॉन निघाला तोच त्याला परत आला. म्हणून दिस पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ सायक्लिक. This is called as cyclic. But when electron pass from ferredoxine to the cytochrome B6, this particular electron loses the energy. की हा इलेक्ट्रॉन फेरेडॉक्सिन कडून सायटोक्रोम B6 ला जाताना हा इलेक्ट्रॉन त्या रिएक्शन मध्ये नाही गेला, त्या इलेक्ट्रॉननी एनर्जी लूज केली, and that energy it is accepted by ADP and inorganic phosphate, and ADP and inorganic phosphate form one molecule of ATP. form one molecule of ATP. म्हणजे ADP इनऑर्गॅनिक फॉस्फेटला बाइंड करायला या इलेक्ट्रॉननी काय प्रोव्हाइड केली, एनर्जी. म्हणजे इनडायरेक्टली इलेक्ट्रॉन पुढे परत गेला, पण त्या इलेक्ट्रॉननी या रिएक्शन साठी फक्त काय प्रोव्हाइड केली, एनर्जी. सिमिलरली when electron pass from cytochrome B6 to the cytochrome F, the electron again it loses the energy. That particular energy it is utilized by ADP and inorganic phosphate, and there is formation of another molecule of ATP. Another molecule of ATP. So from when electron pass from ferredoxine to the cytochrome B6 and electron pass from cytochrome B6 to the cytochrome F, in these two reactions there is formation of two molecules of ATP. The process of formation of ATP is called as, in presence of light is called as a photophosphorylation. Simultaneously the cycle of the electron is completed, hence this particular process it is called as cyclic photophosphorylation. The characteristic feature of this particular cyclic photophosphorylation is that in this particular cyclic photophosphorylation only one pigment system is involved. That particular pigment system it is called as the pigment system 1. That is called as the pigment system 1. So what is cyclic photophosphorylation? The process of formation of ATP from ADP and inorganic phosphate during cyclic transfer of electron is called as cyclic photophosphorylation. And the significance of this particular cyclic photophosphorylation is that in cyclic photophosphorylation cycle of the electron is completed, simultaneously there is formation of two molecules of ATP. So this is called as cyclic photophosphorylation. हा कुठला पार्ट सुरू आहे आपला, लाइट फेज मधला. लाइट फेज मध्ये होते काय, इन लाइट फेज द लाइट एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड अँड दॅट इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. म्हणजे इनडायरेक्टली इथे आपल्याला काय तयार होताना दिसून राहिलं, ATP. काय दिलेलं आहे आपण, लाइट. म्हणजे इनडायरेक्टली ही फेज कोणती आहे तर लाइट फेज. लाइट फेज मधली ही प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये ATP तयार होत आहे त्या प्रोसेसला म्हटलं आहे आपण फोटोफॉस्फोरायलेशन. सायकल कंप्लीट होत आहे म्हणून दिस इज कॉल्ड ॲज अ सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. This is called as cyclic photophosphorylation. The another type of photophosphorylation is non-cyclic photophosphorylation. आता आपल्याला कुठे जायचं आहे, फोटोफॉस्फोरायलेशनच्या सेकंड टाइप मध्ये. पहिला टाइप काय होता, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सेकंड काय आहे, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायक्लिक काय होतं की क्लोरोफिल ए मॉलिक्यूल मधल्या इलेक्ट्रॉनची सायकल तिथे कंप्लीट होत होती, दोन मॉलिक्यूल ATPचे तयार झाले होते, त्याला काय म्हटलं होतं आपण, सायक्लिक. आता जो आपण नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. मग नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय, चला ऑब्झर्व करा. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP फ्रॉम ADP and inorganic phosphate. The process of formation of ATP from
ADP and inorganic phosphate during non-cyclic transfer of electron. During non-cyclic transfer of electron, it is called as the non-cyclic photophosphorylation. आता या डेफिनेशन मध्ये काय दिसलं की ATP तयार होत आहे, ADP इनऑर्गॅनिक पासूनच इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासूनच तयार होत आहे, पण सायकल या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनची कंप्लीट होत जर नसेल तर देन दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड एज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. पुन्हा एकदा डिफाइन करू. The process of formation of ATP from ADP and inorganic phosphate during non-cyclic transfer of electron, it is called as non-cyclic photophosphorylation. And this non-cyclic photophosphorylation, it was for the first time observed by Arnon. It was for the first time observed by Arnon, and this particular diagram, it looks like a Z. हा जर सन मी या बाजूला जर काढला तर ही डायग्राम थोडी टर्न करावं लागेल, पण त्यावेळेस हा आपला इंग्लिश अल्फाबेट सारखा म्हणजे झेड सारखा दिसेल, म्हणून दिस पर्टिक्युलर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ झेड स्कीम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ झेड स्कीम. हा असा झेड. Okay, so this is called as a non-cyclic photophosphorylation, and in this particular non-cyclic photophosphorylation, the characteristic features are: cycle of the electron is not completed. 1. There is production of one molecule of ATP. 2. There is production of NADPS2. There is production of NADPS2 as well. The most important thing is that in non-cyclic photophosphorylation there is evolution of a gas. That gas it is called as oxygen. म्हणजे या पर्टिक्युलर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये 3 प्रोडक्ट्स तयार होतात. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फक्त एकच प्रोडक्ट तयार झाला होता, दॅट इज कॉल्ड एज ATP. पण या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये 3 प्रोडक्ट्स तयार होतात, एक ATP, दुसरा NADPS2 आणि तिसरा ऑक्सिजन. तर मेकॅनिझम पाहता या पर्टिक्युलर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचं इंटरेस्टिंग आहे, इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. पुन्हा एकदा डिफाइन करून आपण मेकॅनिझम मध्ये जाऊ. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP फ्रॉम ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट ड्युरिंग नॉन सायक्लिक ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड एज अ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. In non-cyclic photophosphorylation, 2 pigment systems are involved. They are the pigment system 2 and pigment system 1. की या non-cyclic photophosphorylation मध्ये 2 pigment systems involved होतात. 2 pigment system कोणत्या? तर एक आहे pigment system 2 आणि दुसरी आहे pigment system 1. मग आता आपण इथून सुरू करू pigment system 2. The reaction center of this particular pigment system 2 is chlorophyll AP680. हा असा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आहे की या क्लोरोफिल ए मॉलिक्यूलचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम 680 आहे. म्हणजे या क्लोरोफिल ए मॉलिक्यूलला 680 नॅनोमीटर वेवलेंथ ऑफ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करता येते. हा क्लोरोफिल पुन्हा एकटा क्लोरोफिल ए नाही आहे, याच्या आजूबाजूला ॲसेसरी पिगमेंट्स आहे, म्हणजे तो क्वांटाझोम आहे. आपण फक्त तो कामाचा दाखवलेला आहे, कोणता? क्लोरोफिल ए. सो द reaction center for this particular pigment system 2 is chlorophyll A. It is a P680. This particular chlorophyll A molecule, it absorbs sufficient light energy from the sun in the form of photons. It absorbs sufficient light energy in the form of it absorbs light energy from the sun in the form of photons, and after absorbing light energy, this particular chlorophyll A molecule, it becomes excited. It becomes excited, and in excited state, this particular chlorophyll A molecule, it expels the electrons, and this particular chlorophyll A molecule becomes unstable or it is positively charged. आता या डायग्रामला बॅलन्स करायला आपण काय केलं की या क्लोरोफिल ए मॉलिक्यूल मधून आपण 4 इलेक्ट्रॉन एक्सपेल झालेले दाखवले. 4 म्हणजे इनडायरेक्टली इथे 4 आता पॉझिटिव्ह चार्जेस आहे, म्हणजे हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल पॉझिटिव्हली चार्जड आहे किंवा अनस्टेबल आहे. The expelled electrons of this particular chlorophyll A molecule P680, they are first accepted by PQRS. This is plastoquinone reducing substance. This is plastoquinone reducing substance, or this is also called as the coenzyme Q. It is called as coenzyme Q, and after accepting this particular electrons of P680, this particular PQRS or coenzyme Q becomes unstable and transfer 4 electrons to the another compound that is called as the PQ, that is called as the plastoquinone. मी काय म्हटलं की क्लोरोफिल ए मॉलिक्यूल कडे
जे इलेक्ट्रॉन्स होते 4 आउटर मोस्ट ऑर्बिट मधले फोटॉन्स त्यांनी घेतल्यामुळे सन कडून म्हणजे लाईट एनर्जी घेतल्यामुळे ते 4 इलेक्ट्रॉन्स जर एक्सपेल झाले असेल आणि हा अनस्टेबल झाला असेल तर हे 4 इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा कोणाला गेले PQRS आणि त्या PQRS नी तेच 4 इलेक्ट्रॉन सेम 4 इलेक्ट्रॉन्स कोणाला दिले पुढच्या कंपाऊंडला, दॅट इज कॉल्ड ॲज द PQ, दॅट इज कॉल्ड ॲज द प्लास्टोक्विनोन. From plastoquinone, the same electrons again transfer to the another compound that is called as the cytochrome B6. From cytochrome B6, again the same electrons they are transferred to the cytochrome F, and when electrons pass from cytochrome B6 to the cytochrome F, the electrons lose the energy. The electrons lose the energy, and that lost energy it is utilized by ADP and inorganic phosphate for the formation of one molecule of ATP. For the formation of one molecule of ATP. आता इथे काय झालं की सायटोक्रोम B6 मधून सायटोक्रोम F कडे इलेक्ट्रॉन्स जाताना त्या इलेक्ट्रॉन्सनी एनर्जी लूज केली. ती एनर्जी कोणी यूज केली? ADP इनऑर्गॅनिक फॉस्फेटनी, आणि तेव्हा त्या ADP इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून एक मॉलिक्यूल कशाचा तयार झाला? ATP. दिस इज कॉल्ड एज फोटोफॉस्फोरायलेशन. म्हणजे एटीपी तयार झाला, दॅट इज कॉल्ड एज अ फॉस्फोरायलेशन. पण हा एटीपी तयार व्हायला लाईट इम्पॉर्टंट होता, दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज फोटोफॉस्फोरायलेशन. म्हणजे याचा अर्थ आपले इलेक्ट्रॉन्स आता सायटोक्रोम B6 मधून कुठे आलेले आहे? सायटोक्रोम F. फ्रॉम सायटोक्रोम F द सेम इलेक्ट्रॉन्स, हेच इलेक्ट्रॉन्स पुढे चालले आहेत. From cytochrome F, the same electrons they are transferred to the another compound that is called as the plastocyanin. हा पिगमेंट आहे, that is called as the plastocyanin, and when this particular plastocyanin accept this particular electrons of P680, हेच electrons इथे आलेले of P680, this plastocyanin becomes negatively charged. या प्लास्टोसायनिन कडे जर हे 4 इलेक्ट्रॉन्स आले असेल तर हा प्लास्टोसायनिन 4 इलेक्ट्रॉन्स मुळे निगेटिव्हली चार्ज व्हायला पाहिजे. when plastocyanin becomes negatively charged, हे 4 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे when plastocyanin becomes negatively charged in non-cyclic photophosphorylation, हा plastocyanin negatively charged झाला म्हणून in non-cyclic photophosphorylation another pigment system is involved. That pigment system it is called as the pigment system 1. That is called as the pigment system 1, whose reaction center is chlorophyll AP700. या प्लास्टोसायनिनची प्रॉपर्टी आहे की या प्लास्टोसायनिनला इलेक्ट्रॉन घेता येतात आणि इलेक्ट्रॉन पुढे देता येतात. पण प्लास्टोसायनिनला इलेक्ट्रॉन द्यायचे असेल तर पिगमेंट सिस्टीम 1 पाहिजे. इथून इलेक्ट्रॉन परत इथे येऊ शकत नाही कारण हा पिगमेंट सिस्टीम 2 आहे, याची प्रॉपर्टी आहे. So when this particular plastocyanin becomes negatively charged in non-cyclic photophosphorylation, the another pigment system is involved, that is called as the pigment system 1, whose reaction center is chlorophyll AP700, and this chlorophyll A molecule P700 it absorbs sufficient light energy from the sun in the form of photons, and after absorbing light energy this chlorophyll A molecule becomes excited. And in excited state this chlorophyll A molecule expel electrons, and these expelled electrons they are accepted by compound that is called as the ferredoxin reducing substance, the unknown compound that is called as the ferredoxin reducing substance. And this chlorophyll A molecule after expelling electrons, this chlorophyll A molecule becomes unstable. झालं काय की हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आहे PS1 आहे, 700 आहे, यानी लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब केली, त्यांनी 4 इलेक्ट्रॉन्स एक्सपेल केले. 4 इलेक्ट्रॉन्स एक्सपेल केले त्याच्यामुळे या क्लोरोफिल ए मॉलिक्यूल कडे 4 इलेक्ट्रॉनचा होल म्हणजे डेफिशियन्सी झाली, आणि ती डेफिशियन्सी झाल्यामुळे हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल कसं झाला? पॉझिटिव्हली चार्ज. 4 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधले निघाले असेल तर त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये राहिले, म्हणजे हा कसा झाला आता? पॉझिटिव्हली चार्ज किंवा कसं झालं? अनस्टेबल. हा पॉझिटिव्हली चार्ज झाल्याबरोबर म्हणजे इलेक्ट्रॉन एक्सपेल झाल्याबरोबर द प्लास्टोसायनिन नाव प्रोव्हाइड 4 इलेक्ट्रॉन्स टू द क्लोरोफिल ए P700 अँड दिस क्लोरोफिल ए मॉलिक्यूल बिकम स्टेबल. हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन निघाल्यानंतर आपला अजूनही अनस्टेबल आहे, पण या क्लोरोफिल ए मॉलिक्यूल ज्याला आपण P700 म्हणतो यांनी 4 इलेक्ट्रॉन बाहेर एक्सपेल केल्याबरोबर प्लास्टोसायनिननी 4 इलेक्ट्रॉन या क्लोरोफिल ए मॉलिक्यूलला देऊन दिले, म्हणजे हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल अनस्टेबल झाला होता, लगेच तो काय झाला? स्टेबल. हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आपला अजून पण कसा आहे?
अनस्टेबलच आहे, कारण याचे इलेक्ट्रॉन आता पहा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल दुसऱ्याला गेले, म्हणजे कोणाचे इलेक्ट्रॉन कोणाला गेले, क्लोरोफिल ए P6CT चे इलेक्ट्रॉन्स कोणाला गेले, क्लोरोफिल ए P700 ला, म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉन याचे याला परत येत नाही. हेन्स दिस प्रोसेस इट इज कॉल्ड एज नॉन सायक्लिक. हेन्स दिस प्रोसेस इट इज कॉल्ड एज नॉन सायक्लिक. पुढे बघा, द 4 इलेक्ट्रॉन्स ऑफ P700, आता हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहे हे या P700 चे आहे. द 4 इलेक्ट्रॉन्स ऑफ दिस पर्टिक्युलर P700 they are accepted by unknown compound that is called as the ferredoxine reducing substance. From ferredoxine reducing substance, the 4 electrons they are transferred to the another compound that is called as the ferredoxine, which is a iron containing compound. From ferredoxine, the 4 electrons they are transferred to the NADP. This is called as the nicotinamide adenine dinucleotide phosphate. This is called as the nicotinamide adenine dinucleotide phosphate. पण एक NADP जर असेल तर या 4 पैकी तो 2 इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो. म्हणून मी इथे काय केलेलं आहे, ट्वाइस, म्हणजे इथे आपले 4 इलेक्ट्रॉन्स त्याला देता येईल. एकाला 2 दिले तर दुसऱ्याला अजून 2 देता येईल. So from ferredoxine, the 4 electrons they are transferred to the NADP and NADP becomes negatively charged. कारण हा NADP जर असेल तर डायरेक्टली तो पहिले स्टेबल होता, पण त्याच्याकडे जर इलेक्ट्रॉन आलेले असेल, इलेक्ट्रॉन्स आलेले असेल, तर तो काय होईल आता, निगेटिव्हली चार्ज. कोण, NADP. अँड व्हेन NADP बिकम्स निगेटिव्हली चार्ज, हा NADP निगेटिव्हली चार्ज झाला म्हणून आता इकडे काय होईल ते बघा. आता तो स्टेबल व्हायचा आहे, हा निगेटिव्हली चार्ज आहे. NADP हा निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट आहे, तो इलेक्ट्रॉनचा ऍक्सेप्टर आहे, कॅरियर नाही. कॅरियर कशाला म्हणतात, इलेक्ट्रॉन घेतला आणि पुढे जर पास केला त्याला काय म्हणतो आपण, कॅरियर. पण NADP हा इलेक्ट्रॉनचा ऍक्सेप्टर आहे, कॅरियर नाही आहे, त्याला समोर कॅरी नाही करता येत. सो व्हेन NADP बिकम्स निगेटिव्हली चार्ज, when NADP becomes negatively charged at PS2, there is splitting of water molecule into hydroxyl ion and hydrogen ion. की तो NADP निगेटिव्हली चार्ज झाला म्हणून या पिगमेंट सिस्टम 2 ला ही जी रिएक्शन होते आहे ही पिगमेंट सिस्टम 2 ला होत आहे, आपण इथे काढली. So when NADP becomes negatively charged at PS2, there is splitting of this particular water into hydroxyl ions and hydrogen ions. मग आता 4 वॉटर मॉलिक्यूलचं मी ब्रेकिंग केलेलं असेल तर 4 हायड्रॉक्सिल आयन्स मिळाले मला, 4 हायड्रोजन आयन्स मिळाले. ऑफ द हायड्रॉक्सिल अँड द हायड्रोजन आयन्स, द हायड्रोजन आयन्स दे आर सप्लाइड टू द निगेटिव्हली चार्ज्ड NADP. हा निगेटिव्हली चार्ज आहे, इकडून मी पॉझिटिव्ह चार्ज देतोय, म्हणजे काय देतोय, 4H पॉझिटिव्ह. म्हणजे 4H पॉझिटिव्ह प्लस ट्वाइस NADP जर केलं असेल तर मला मिळेल आता ट्वाइस NADPH2. हा प्रॉडक्ट आता स्टेबल आहे. निगेटिव्ह चार्ज कशामुळे आलेला होता, इलेक्ट्रॉन्समुळे. आणि तो निगेटिव्ह चार्ज का गेला, कारण 4 इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत, 4 प्रोटॉन्स मी जर NADP ला दिले तर दिस पर्टिक्युलर NADP इज रिड्यूस्ड टू NADPH2. NADP is reduced to NADPH2. याला काय म्हटलं होतं, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. याला म्हणतो आपण निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट रिड्यूस्ड or reduced nicotinamide adenine dinucleotide phosphate. This is the product of this particular non-cyclic photophosphorylation. म्हणजे 4 हायड्रॉक्सिल आयन्स आणि 4 हायड्रोजन आयन्स पैकी 4 हायड्रोजन आयन्स म्हणजे प्रोटॉन्स आपण कोणाला दिले, NADP ला. तो NADP स्टेबल झाला कशामध्ये, NADPH2 मध्ये. मग आता आपल्याकडे 4 हायड्रोजन आयन्स होते ते गेले, आता 4 हायड्रॉक्सिल आयन्स आहे. 4 हायड्रॉक्सिल आयन्स आहे म्हणजे 4 आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे. The 4 hydroxyl ions donate 4 electrons to the first chlorophyll P680 and this particular chlorophyll A molecule now becomes stable. म्हणजे आता हा क्लोरोफिल A मॉलिक्यूल का स्टेबल झाला, पण याला स्टेबल व्हायला इलेक्ट्रॉन्स कोणी प्रोव्हाइड केले तर वॉटरने. हा 4 हायड्रॉक्सिल आयन्स आहे, त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहे. हे 4 इलेक्ट्रॉन्स जर आपण या क्लोरोफिल A मॉलिक्यूलला दिले तर यांनी जे एक्सपेल केले इलेक्ट्रॉन होते ते इलेक्ट्रॉन वॉटर मॉलिक्यूलने त्याला प्रोव्हाइड केले, म्हणजे हा पण क्लोरोफिल A मॉलिक्यूल या प्रोसेस मधला स्टेबल झाला. पण 4 हायड्रॉक्सिल आयन्स व्हेन donate electrons to the chlorophyll A P680, the 4 hydroxyl ions are converted into the 4 hydroxyl groups or 4 neutral hydroxyl ions. 4 हायड्रॉक्सिल आयन्स मी 4 इलेक्ट्रॉन जर इकडे दिले असेल या क्लोरोफिल A ला P680 ला,
तर 4 हायड्रॉक्सिल आयन्सचं कन्व्हर्शन झालं 4 हायड्रॉक्सिल ग्रुप्समध्ये किंवा 4 हायड्रॉक्सिल न्यूट्रल आयन्समध्ये. आणि व्हेन दिस पर्टिक्युलर 4 हायड्रॉक्सिल न्यूट्रल आयन्स they combine together, there is formation of 2 molecules of water and 1 molecule of oxygen. हे सगळं जर आपण कंबाईन केलं तर काय तयार होईल, 2 molecules of water and 1 molecule of oxygen, and oxygen is the product of this particular, another product of this particular process, that is called as a non-cyclic photophosphorylation. So in this particular non-cyclic photophosphorylation, finally the electrons are transferred from water to the pigment system 2 to the pigment system 1 and pigment system 1 to the NADP. In this particular non-cyclic photophosphorylation, electrons they pass from water to the pigment system 2. Water चे electrons 2 ला आलेले आहे. From pigment system 2 to the pigment system 1. फ्रॉम पिगमेंट सिस्टम 1 टू द NADP म्हणजे वॉटरचे इलेक्ट्रॉन वॉटरला परत येत नाही, 2 चे इलेक्ट्रॉन 2 ला परत येत नाही, 1 चे इलेक्ट्रॉन 1 ला परत येत नाही, आणि NADP जर असेल तर तो इलेक्ट्रॉन कॅरी करत नाही, तो तर ऍक्सेप्टर आहे. That's why in this particular non-cyclic photophosphorylation, electrons they pass from water to the pigment system 2, pigment system 2 to the pigment system 1, and pigment system 1 to the NADP. Hence, in this particular non-cyclic photophosphorylation, cycle of the electron is not completed. Still, there is formation of one molecule of ATP. Hence, this particular process it is called as non-cyclic photophosphorylation. It is called as non-cyclic photophosphorylation. So, finally, the process of formation of ATP from ADP and inorganic phosphate during non-cyclic transfer of electron is called as non-cyclic photophosphorylation. And the three products of this particular non-cyclic photophosphorylation are, the one is ATP, the another is NADPH2, the another is oxygen. So this is the part that is called as a photophosphorylation. So one is cyclic photophosphorylation, the another is non-cyclic photophosphorylation. म्हणजे तुम्हाला दोघांमध्ये फरक काय दिसला, डिफरन्स काय दिसला तर इन cyclic photophosphorylation only one pigment system is involved, that is called as pigment system 1. Non-cyclic मध्ये in non-cyclic photophosphorylation 2 pigment systems are involved, they are the pigment system 2 and pigment system 1. दूसरा डिफरन्स काय दिसला की इन cyclic photophosphorylation cycle of the electron is completed. Non-cyclic मध्ये in non-cyclic photophosphorylation cycle of the electron is not completed. अजून काय डिफरन्स दिसला, in cyclic photophosphorylation there is formation of 2 molecules of ATP only. Non-cyclic मध्ये काय दिसलं, in non-cyclic photophosphorylation there is formation of 1 molecule of ATP, there is formation of NADPH2 as well as there is formation of oxygen. There is formation of oxygen. So this is the part that is called as the photophosphorylation. आता तुम्ही सायक्लिक आणि नॉन सायक्लिक दोन्ही पण ऑब्झर्व केलं, दोन्ही सायक्लिक नॉन सायक्लिक साठी तुम्हाला लाईट इसेन्शियल दिसला. That's why this phase it is called as a light phase. So the process of formation of ATP from ADP and inorganic phosphate in presence of light and chlorophyll by green plant, it is called as a photophosphorylation. But during this particular photophosphorylation or light phase, the water molecule it undergo breaking. The water molecule it undergo breaking and that releases the oxygen. This particular breaking of this particular water molecule which releases the oxygen, it is called as the photolysis of water. It is called as photolysis of water. हा पण पार्ट लाईट फेज मधलाच आहे की या लाईट फेज मध्ये लाईटच्या प्रेझेन्स मध्ये वॉटर मॉलिक्युलचं जर ब्रेकिंग होत असेल आणि ऑक्सिजन जर रिलीज होत असेल तर दिस इज कॉल्ड एज द फोटोलिसिस ऑफ वॉटर. तो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज फोटोलिसिस ऑफ वॉटर. म्हणजे लाईट फेज मला स्टडी करायचं असेल तर दोन पार्ट मध्ये स्टडी करावं लागेल. वन इट इज कॉल्ड एज द फोटोफॉस्फोरायलेशन, द अनदर इट इज कॉल्ड एज द फोटोलिसिस. सो दिस इज कॉल्ड एज द फोटोलिसिस ऑफ वॉटर. चला ऑब्झर्व करा फोटोलिसिस ऑफ वॉटर. मग फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणजे काय, the breaking or the splitting or the process of splitting of water into hydrogen and the oxygen in presence of light and chlorophyll. The process of breaking of water in presence of light and chlorophyll into hydrogen and oxygen, it is called as the photolysis of water. And this particular photolysis of water, when it is observed, we can confirm from this particular photolysis of water that the oxygen which is released in this particular photosynthesis, that only comes from water and not from CO2.
की या एन्व्हायरमेंटमध्ये कुठेही आपण या रिॲक्शन्समध्ये CO2 घेतलेला नाही आहे, तरी सुद्धा जर ऑक्सिजन आपल्याला या प्रोसेसमध्ये रिलीज होताना दिसत असेल आणि तो पण वॉटरमधला असेल तर काय सांगता येईल, द ऑक्सिजन विच इज रिलीज्ड इन फोटोसिंथेसिस दॅट ओनली कम्स फ्रॉम वॉटर अँड नॉट फ्रॉम CO2. So the breaking of this particular water in presence of light and chlorophyll into hydrogen and oxygen, it is called as the photolysis of water. And this particular photolysis of water, for the first time, it was given by Robert Hill in 1937. In 1937, and that particular Robert Hill performed the experiment in laboratory. That particular experiment, it is called as Hill's experiment, and given the reaction, that reaction it is called as Hill's reaction. आता आपल्याला एक्सपेरिमेंट पाहावं लागेल की त्या रॉबर्ट हिलनी ऑक्सिजन वॉटर मधलाच आहे, CO2 मधला नाही, कारण या फोटोसिंथेसिस मधल्या रिॲक्शन मध्ये CO2 मध्ये पण ऑक्सिजन आहे, वॉटर मध्ये पण ऑक्सिजन आहे, पण जो लिबरेट होणारा ऑक्सिजन आहे तो वॉटर मधलाच कसा, हे सगळ्यात पहिल्यांदा डेमॉन्स्ट्रेट करणारा सायंटिस्ट कोण असेल तर रॉबर्ट हिल. सो रॉबर्ट हिल परफॉर्म द एक्सपेरिमेंट इट इज कॉल्ड एज अ हिल्स एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट खूप सिंपल आहे, 1937चा पिरियड आहे. पहा एक्सपेरिमेंट कसं आहे. रॉबर्ट हिल टेकन द बीकर इन द लेबॉरेटरी, टेकन द बीकर इन द लेबॉरेटरी कंटेनिंग वॉटर. त्यांनी एक बीकर घेतला, त्या बीकरमध्ये पाणी ऍड केलं, वॉटर ऍड केलं. टेकन द लीफ ऑफ द प्लांट, स्पिनाच प्लांट किंवा मग हायड्रिला प्लांट, अशा प्लांटची लीव्स घेतली, आयसोलेटेड द क्लोरोप्लास्ट, ते लीव्स जर असेल तर क्रश केले. बीकर घेतला, वॉटर ऍड बीकर मध्ये केलं, लीफ क्रश केलं, म्हणजे लीफ क्रश केलेलं असेल तर क्लोरोप्लास्ट आयसोलेट झाले, म्हणजे सेपरेट झाले. सो टेकन द बीकर कंटेनिंग वॉटर, आयसोलेटेड द क्लोरोप्लास्ट, आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट ऍडेड इनटू द बीकर कंटेनिंग वॉटर, अँड he, Robert Hill, observed the experiment set up for 5 minutes. Illuminated the beaker, म्हणजे त्या बीकरला काय प्रोव्हाइड केला, लाईट प्रोव्हाइड केला. द ॲटमॉस्फिअर ऑफ दॅट पर्टिक्युलर बीकर ऑर एक्सपेरिमेंट इज केप्ट कार्बन डायऑक्साईड फ्री. बीकर घेतला, बीकर मध्ये वॉटर ऍड केलं, क्लोरोप्लास्ट आयसोलेट केले, ते क्लोरोप्लास्ट त्या बीकर मध्ये ऍड केले, त्या बीकरला लाईट प्रोव्हाइड केला, आणि या पर्टिक्युलर सेटअपला त्या ॲटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड नसलेल्या ॲटमॉस्फिअर मध्ये त्या सेटअपला 5 मिनिटांसाठी ठेवून दिले. सो टेकन द बीकर कंटेनिंग वॉटर, आयसोलेटेड द क्लोरोप्लास्ट, added isolated chloroplast to the beaker, provided the light. The medium or the atmosphere of that particular experiment is carbon dioxide free, and added ferric salt to the water. After 5 minutes, Robert Hill observed that there is bubbling of oxygen on the surface of the water. त्याला काय दिसलं 5 मिनिटांनंतर, की त्या पाण्याच्या सरफेसवर ऑक्सिजनचे बबल्स होते. पाण्याच्या सरफेसवर ऑक्सिजनचे बबल्स होते, म्हणजे याचा अर्थ ते ऑक्सिजनचे बबल्स कुठले असेल, ॲटमॉस्फिअर मध्ये तर CO2 कुठेच घेतलेला नव्हता, ॲटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड काढून टाकलेला होता, बीकर मध्ये काय होतं, वॉटर होतं, म्हणजे याचा अर्थ ऑक्सिजन बबल्स दे आर फ्रॉम ओनली ऑफ वॉटर. म्हणजे काय झालं असेल की त्या क्लोरोप्लास्टनी त्या पाण्यामध्ये ऍड केलेल्या वॉटर ऍब्सॉर्ब केलेलं असेल, ते वॉटर त्या क्लोरोप्लास्टमध्ये गेलं असेल, लाईटच्या प्रेझेन्समध्ये वॉटर मॉलिक्यूल ब्रेक झाला असेल, आणि ब्रेक होऊन काय लिबरेट झाला असेल, ऑक्सिजन लिबरेट झाला असेल, आणि तो ऑक्सिजन बबलच्या फॉर्ममध्ये दिसला असेल. सो रॉबर्ट हिल ऑब्झर्व्ड आफ्टर 5 minutes दॅट देर इज बबलिंग ऑफ ऑक्सिजन अँड फेरिक सॉल्ट इज रिड्यूस टू द फेरस. फेरिक सॉल्ट इज रिड्यूस टू द फेरस, म्हणजे त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये जो फेरिक सॉल्ट टाकला होता, तो पर्टिक्युलर फेरिक सॉल्ट कशासाठी टाकला, की जो वॉटर मधला जो ऑक्सिजन आहे तो तर बबलच्या फॉर्ममध्ये दिसला, पण त्याचा हायड्रोजन कुठे गेला, तर फेरिक सॉल्टने ऍक्सेप्ट केला, दॅट इज रिड्यूस टू द फेरस. म्हणजे फेरिक सॉल्ट हा फेरस सॉल्ट मध्ये रिड्यूस झालेला दिसला, ऑक्सिजनचे बबल पण दिसले, ॲटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड कुठेही नाही. फ्रॉम दिस पर्टिक्युलर सेटअप, रॉबर्ट हिल प्रूव्ड दॅट the oxygen which is liberated in photosynthesis that only comes from water and not from CO2. So Robert Hill in 1937 given the reaction, that reaction is twice H2O in presence of twice A in presence of light and chlorophyll gives twice AH2 plus O2. ही रिॲक्शन आहे रॉबर्ट हिलने दिलेली. मग ही रिॲक्शन मध्ये ए काय इंडिकेट करतो, तर रॉबर्ट हिल काय म्हणतो, त्या ग्रीन प्लांट मध्ये हायड्रोजन घेणारा जो आहे तो मला माहिती,
तो समथिंग अननोन ए आहे. आपण जसं त्या बीकरमध्ये आता फेरिक सॉल्ट टाकलं, फेरस सॉल्टमध्ये रिड्यूस झालं, हायड्रोजन त्या फेरिक सॉल्टने घेतला. पण त्या रॉबर्ट हिलने ते एक्सपेरिमेंटमध्ये केलं, पण तो असं सांगत नाही की त्या ग्रीन प्लांटमध्ये हायड्रोजन घेणारा कोण होता. म्हणून जो हायड्रोजन घेणारा कोण होता तो रॉबर्ट हिलने प्रूव्ह केला नाही. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, ए म्हणजे समथिंग. So according to Robert Hill, the reaction is twice H2O plus twice A in presence of light and chlorophyll gives twice AH2 plus O2. So from this particular equation, Robert Hill proved that the oxygen which is liberated in photosynthesis that only comes from water and not from CO2. या reaction मध्ये कुठे CO2 नाही. The A of Robert Hill, the something A of Robert Hill is proved by Arnon. दूसरा scientist है Arnon. The Arnon showed that the hydrogen acceptor which is present in that particular green plant, which is unknown by Robert Hill, is nothing but it is NADP. This is nicotinamide adenine dinucleotide phosphate. Nicotinamide adenine dinucleotide phosphate, and this particular NADP, it accepts a hydrogen in that particular green plant, and this particular NADP after accepting hydrogen is reduced to NADPH2. म्हणजे या A च्या जागी आपण NADP प्लेस केलं. नवीन रिएक्शन कशी झाली आर्नॉनची? Twice H2O plus twice NADP in presence of light and chlorophyll gives twice NADPH2 plus O2. म्हणजे या दोन रिएक्शन मध्ये डिफरन्स काय? ही रॉबर्ट हिलची रिएक्शन आहे. त्यांनी काय सांगितलं की ऑक्सिजन लिबरेटेड इन फोटोसिंथेसिस दॅट ओनली कम्स फ्रॉम वॉटर, बट हायड्रोजन इज एक्सेप्टेड बाय समथिंग इज A. But the A of the Robert Hill is proved by Arnon, and A is nothing but it is NADP, that is nicotinamide adenine dinucleotide phosphate. That's why the new reaction according to Arnon is twice H2O plus twice NADP in presence of light and chlorophyll gives twice NADPH2 plus O2. म्हणजे या रिएक्शन मध्ये काय माहित झालं? दोन गोष्टी माहित झाल्या. काय? द ऑक्सिजन लिबरेटेड इन फोटोसिंथेसिस दॅट ओनली कम्स फ्रॉम वॉटर, इथे CO2 घेतलेला नाही, अँड द हायड्रोजन ऍक्सेप्टर, द हायड्रोजन ऑफ द वॉटर, इट इज ऍक्सेप्टेड बाय NADP. So this is the work of Robert Hill and Arnon. The same thing again it is proved by, confirmed by Rubin and Kamen by radioisotopic study. या रुबेन आणि कामेननी पुन्हा तीच गोष्ट रॉबर्ट हिल आणि एर्नॉनची प्रूव्ह केली. काय? The oxygen liberated in photosynthesis that only comes from water and not from CO2 is again confirmed radioisotopically by Rubin and Kamen, and used isotope of oxygen as O18. ऑक्सिजन जो आहे तो दोन फॉर्म मध्ये असतो, O16 आणि O18. जो नॅचरल ऑक्सिजन आहे तो O16. स्टडीज साठी रेडिओ आयसोटोपिक ऑक्सिजन जो यूज करतात तो O18. दोन रिएक्शन्स दिल्या त्या रुबेन आणि कामेननी. In the first reaction, Rubin and Kamen used oxygen, labeled oxygen, radioisotopic oxygen as O18 in water and run the process. And ही process photosynthesis ची होऊ दिली. And they observed that, Rubin and Kamen observed that the oxygen which is labeled or radioisotopic, it enters into the molecular oxygen. म्हणजे या रिएक्शन मध्ये पहा, रिएक्शन 6CO2 plus 12H2O, इथला ऑक्सिजन O18 घेतलेला आहे म्हणजे लेबल्ड आहे. रिएक्शन झाली पूर्ण, प्रोडक्ट तयार झाला C6H12O6 प्लस 6H2O प्लस 6O2. पण इथला ऑक्सिजन 16 राहिला, इथला ऑक्सिजन 16 राहिला, पण हा ऑक्सिजन 18 आहे. म्हणजे वॉटर मधला जो ऑक्सिजन आहे तो इथे आलेला आहे. इथे पण काय प्रूव्ह होते? द ऑक्सिजन लिबरेटेड इन फोटोसिंथेसिस दॅट ओनली कम्स फ्रॉम वॉटर अँड नॉट फ्रॉम CO2, कारण CO2 मधला ऑक्सिजन हा 16 आहे. दुसरी रिएक्शन पहा. दुसऱ्या रिएक्शन मध्ये पुन्हा आता ऑक्सिजन यूज केलेला आहे, पण तो रेडिओ आयसोटोपिक ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड मधला लेबल केलेला आहे. आणि आता प्रॉडक्ट साइडला पाहिलेलं असेल तर दिस पर्टिक्युलर ऑक्सिजन एंटर्स इनटू द ऑक्सिजन ऑफ ग्लुकोज अँड ऑक्सिजन ऑफ द वॉटर. म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे हा कसा आहे 16, आपण कसा आहे 16. म्हणजे या दोन्ही रिएक्शन मधून एकच गोष्ट प्रूव्ह झाली. काय? द ऑक्सिजन विच इज लिबरेटेड इन फोटोसिंथेसिस दॅट ओनली कम्स फ्रॉम वॉटर अँड नॉट फ्रॉम CO2. The oxygen liberated in photosynthesis that only comes from water and not from CO2. So the water molecule, when it breaks into hydrogen and oxygen, the process it is called as the photolysis of water. It is called as
photolysis of water, and this particular photolysis of water, it takes place during light phase of the photosynthesis at PS2. हे जे फोटोलिसिस ऑफ वॉटर आहे, हे फोटोलिसिस आता आपल्याला माहित झालं की हे फोटोलिसिस ऑफ वॉटर कुठल्या पिगमेंट सिस्टीमला होते, तर दॅट पिगमेंट सिस्टीम इट इज कॉल्ड एज द पिगमेंट सिस्टीम 2. So this is the phase, that phase it is called as the light phase. So what is light phase? The phase of the photosynthesis which compulsorily require light. The light dependent phase of the photosynthesis it is called as the light phase. आणि या light phase मध्ये आपल्याला products कोणते कोणते मिळाले? सायक्लिकचा विचार केला तर फक्त ATP, नॉन सायक्लिकचा विचार केला तर ATP, NADPH2 अँड ऑक्सिजन. याच्यापैकी ऑक्सिजन आता ते प्लांट ग्रीन प्लांट यूज करणार आहे त्याच्या रेस्पिरेशनसाठी, आणि काही ऑक्सिजन असेल तर मग एअरमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करणार आहे. म्हणजे प्लांटमध्ये त्या लाईट फेजचे फक्त 2 प्रोडक्ट्स राहिले. द वन इट इज कॉल्ड एज ATP, द अनदर इट इज कॉल्ड एज NADPH2. The one it is called as ATP, that is called as adenosine triphosphate. The another it is called as NADPH2, that is reduced nicotinamide adenine dinucleotide phosphate. So these are the 2 products of this particular light phase which are formed in grana portion of the chloroplast. Now both this particular ATP and NADPH2 from grana, they are now transported to the stroma for another phase, and that phase it is called as the dark phase. म्हणजे लाईट फेज मध्ये जे ATP NADPH2 तयार झाले, हे ATP NADPH2 आता ग्रानामधून कुठे जाणार आहे, स्ट्रोमामध्ये जाणार आहे, आणि त्या स्ट्रोमामध्ये हे ATP NADPH2 यूज होणार आहे CO2 पासून ग्लुकोज तयार करायला. अँड दॅट रिॲक्शन इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. दॅट फेज इट इज कॉल्ड ॲज अ डार्क फेज. याच्यानंतर जो पार्ट आपला सुरू होईल दॅट इज कॉल्ड ॲज डार्क फेज.